गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आता आपलं 6वं चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. बघा आता 6वं चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. याचे आपण इंट्रोडक्शन बघूया. सॉलिड्स आर मेडअप ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑफ ॲटम्स प्लेस इन अ डेफिनाईट जॉमेट्रिक अरेंजमेंट. म्हणजे काय की सॉलिड हे कशापासून तयार झालेले असतात तर ॲटम्स, ग्रुप ऑफ ॲटम्स की ज्यांचं डेफिनाईट म्हणजे अशी एक त्यांना जॉमेट्रिकल असा एक प्रकारे अरेंजमेंट असेल. म्हणजे एक ते सर्कल किंवा मी एक फॉर एक्झाम्पल सांगते, ॲटम्स म्हटला तर तो सर्कल शेपमध्येच असेल. म्हणजे त्यांना कुठेतरी एक डेफिनेट अशी अरेंजमेंट असणार आहे, जॉमेट्रिकल शेप असणार आहे. बघा आता डिफॉर्मिंग फोर्सेस. व्हॉट इज मीन बाय डिफॉर्मिंग फोर्सेस? The change in shape or size or both of a body due to an external force is called as a deformation. म्हणजे की एक प्रकारे त्यांचा जो काही शेप आहे, एखाद्या बॉडीचा शेप, साईज, म्हणजे हे दोघंही त्या बॉडीचे एक्सटर्नली फोर्स लावल्यानंतर एक प्रकारे बदल हा होतो, चेंज होतो. तर त्यावेळेस त्या फोर्सला तुम्ही काय म्हणू शकताय? डिफॉर्मिंग फोर्स म्हणू शकताय. बघा आता इलेस्टिक बिहेवियर ऑफ सॉलिड. डेफिनेशनमध्ये आपण समजून घेऊ. इफ अ बॉडी इज अ रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हल ऑफ द डिफॉर्मिंग फोर्स इट इज कॉल्ड अन इलास्टिक बॉडी अँड इज अ प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलास्टिसिटी. म्हणजे काय की अशी बॉडी की रिगेन्स इट्स ओरिजिनल म्हणजे तिच्या पूर्वज स्थितीमध्ये ती येते, शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हल ऑफ द, म्हणजे जरी आपण तिला एक प्रकारे आता फॉर एक्झाम्पल आपण स्प्रिंगचं घेऊ. बघा स्प्रिंग प्रेस केल्यानंतर आणि तिला परत आपण रिलीज करून दिलं, सोडून दिलं तर ती तिच्या पूर्वज जी काही पोझिशन आहे त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे काय की तिथे डिफॉर्मिंग फोर्स म्हणजेच काय की बाहेरून जो काही फोर्स हा लावलेला असणार आहे त्या बॉडीमध्ये, आत्ताच आपण बघितलं की त्या बॉडीमध्ये बदल हा होत असतो. इथे देखील डिफॉर्मिंग फोर्स हा लावलेला आहे. इट इज कॉल्ड ॲन इलॅस्टिक बॉडी. तर अशा बॉडीला आपण इलॅस्टिक बॉडी. सिम्पल अजून एक्झाम्पल मी सांगते की तुमचं आपण रबर घेतलं, बरोबर आहे. रबरला इलॅस्टिक नेचर असतं. म्हणजे काय, ते ताणल्यानंतर ते परत त्याच्या आणि सोडल्यानंतर ते त्याच्या परत जे काही मूळ स्थिती असणार आहे त्याच्यामध्ये येऊन जातं. अँड द प्रपोर्शनिटी इज कॉल्ड द इलॅस्टिसिटी. आता बघा परफेक्टली इलॅस्टिक. Definition: if a body regains its original shape and size completely and instantaneously upon its removal of the deforming force, then it is said to be is a perfectly elastic. Perfectly elastic आपण कोणाला म्हणणार की अशी बॉडी की रिगेन इट्स ओरिजिनल शेप, ती ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये येते कम्प्लिटली आणि इन्स्टंटेनियसली अपॉन इज अ रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे काय, तेच फक्त इथे काय असणार आहे, तो जो काही ती जी काही बॉडी असणार आहे ती परफेक्ट असणार आहे. म्हणजे तिच्या परफेक्ट पोझिशनला ती येणार आहे, म्हणून त्याला परफेक्टली इलॅस्टिक म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा प्लास्टिक बॉडी. व्हॉट इज इन बाय प्लास्टिक बॉडी? इफ अ बॉडी नॉट रिगेन्स, बघा आता महत्त्वाचं आहे, नॉट रिगेन इट्स अ ओरिजिनल शेप अँड साईज अँड रिटेन्स इट्स altered shape or size upon removal of the deforming force, it is called as a plastic body and the property is called as a plasticity. म्हणजे काय की अशी बॉडी की जी त्याच्या मूळ स्थितीमध्ये, बघा नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप म्हणजे त्याच्या मूळ जी काही आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल शेप साईजमध्ये ती येत नाही आहे, तर अशा बॉडीला आपण काय म्हणू शकतो आहे? प्लास्टिक बॉडी. किंवा म्हणजेच काय, एक प्रकार ती प्रॉपर्टीला आपण प्लास्टिसिटी म्हणतो. आता एक्झाम्पल्स बघूया. बघा एक्झाम्पल ऑफ प्लास्टिक मटेरियल: क्ले, पुटी, प्लास्टिसाईन, थिक, मड इट्सेट्रा. आता क्ले म्हणणार तर एक प्रकारे तर हा मेटलचाच प्रकार आहे. प्लास्टिसाईन, थिक मड म्हणजे चिखल वगैरे आपण म्हणतो ना तो. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द नियर आयडियल इलॅस्टिक सॉलिड इज अ क्वार्ट्स फायबर अँड दॅट ऑफ इज अ प्लास्टिक बॉडी इज अ पुट्टी. त्याच्यानंतर बघा आता स्ट्रेस अँड स्ट्रेन याच्या आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये
द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ अ बॉडी इज कॉल्ड द स्ट्रेस. म्हणजे काय की ज्या वेळेस आपण आतून रिस्टोरिंग फोर्स हा दिलेला असेल तर त्या बॉडीला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रेस. स्ट्रेस इज इक्वल टू डिफॉर्मिंग फोर्स अपॉन एरिया एफ अपॉन ए. F is the internal restoring force. SI unit of stress is Newton meter square or is a Pascal. The dimension of stress are is L minus 1 M1 T raised to minus 2. Definition is strain is defined as the ratio of change in dimension of the body to its original dimension. बघा आता स्ट्रेन इज अ त्याची डेफिनेशन आपण बघितली की म्हणजेच काय की चेंज इन डायमेन्शन. असा रेशो म्हणजे काय, त्याचा भागाकार is a dimension of the body, it's a original dimension. Strain is equal to change in dimension upon original dimension. याला आपण इक्वेशन फर्स्ट सेकंड देऊ शकतो. टेन्साईल स्ट्रेस म्हणजे स्ट्रेसचे हे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला बघायचे ह्या चॅप्टरमध्ये. टेन्साईल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. when a rod is pushed at two ends with is equal and opposite forces, its length is decreases, the restoring force per unit area is called the compressive stress. L. Strain is equal to delta L upon L. Tensile stress is a delta L. फॉर्म्युला इज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा आहे. बघा म्हणजे काय की ज्या वेळेस एखादा रॉड आपण घेतला, रॉडवर पुश केलं, त्याला दाबलं, तर त्याला इक्वल अँड अपोजिट फोर्सेस म्हणजे दोघंही बाजूने पुश केलं तर त्याची लेंथ ही काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. परंतु त्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूने इकडे ओढलं तर ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अशाच पद्धतीने इकडे त्यांनी दाखवलेले आहे. बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हा टेन्साईल स्ट्रेस, त्यांचे फॉर्म्युले आहेत एफ अपॉन ए आणि इकडे येतं स्ट्रेनचं असणार आहे डेल्टा एल अपॉन एल. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचं बघायचं आहे टेन्साईल स्ट्रेन. बघा स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये फरक आहे हे लक्षात असू द्या. द स्ट्रेन इज अ प्रोड्यूस बाय द टेन्साईल इज अ डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड द टेन्साईल स्ट्रेन or longitudinal strain or linear strain. If L is the original length and delta L is the change in length due to the deforming force, then tensile strain is equal to delta L upon L. Equation first. Volume strain. When a deforming force is acting on a body, it produces change in its volume, and the stress is called as a volume stress, and the strain is called as a volume strain. बघा आता हा येतं टेन्साईल स्ट्रेन. बघा फरक काय आहे, इथे जो काही आहे शब्द बघा लॉन्जिट्युडनल जो काही असणार आहे स्ट्रेन, तर याच्यामध्ये लिनियर असणार आहे म्हणजे एक लेंथचा इथे एक प्रकारे मेन कन्सेप्ट आहे, म्हणजे त्याची लेंथ ही वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. आता इथे व्हॉल्यूम म्हणजे काय की आकारमान, की जेव्हा फोर्स हा डिफॉर्मिंग फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतोय तर त्यावेळेस तिथे त्याचं जे काही आकारमान आहे त्या बॉडीचं ते कमी किंवा अधिक होणार आहे. बघा व्हॉल्यूम स्ट्रेस और हायड्रोलिक स्ट्रेस, की अ स्ट्रेस विच प्रोड्यूसेस चेंज इन इट्स साइज बट नो चेंज इन अ शेप इज कॉल्ड द व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस इक्वल टू एफ अपॉन ए. शेअरिंग स्ट्रेस डेफिनेशन आहे टेंजेन्शियल फोर्स इज अ पॅरलल टू द टॉप and the bottom surface of the block. The restoring force per unit area is developed due to the applied tangential force is called the shearing stress or tangential stress. म्हणजे काय की असा फोर्स की ज्याचा आता जर समजा हा ब्लॉक घेतला तर त्या ब्लॉकला आपण वरच्या आणि खालच्या दिशेने एक प्रकारे फोर्स हा लावला, तर फोर्स लावल्यानंतर तिथे एक प्रकारे शेअरिंग स्ट्रेस हा क्रिएट होते. म्हणजे शेअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू टेंजेन्शियल फोर्स अपॉन एरिया, हे काय त्याचं फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं असणार आहे शेअरिंग स्ट्रेन. देअर इज अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट डेल्टा एल. डेल्टाचा अर्थ काय असतो, तिथे लेंथचा काय होणार आहे, बदल होणार आहे of the bottom force and the top force face of the cube, and such a relative displacement of two surfaces is called the shear strain. It can be calculated as follow. Shearing strain is equal to delta L upon L. मग आता tan theta is equal to theta, हे सर्व त्याचे फॉर्म्युले आहेत. डेल्टा इज अ व्हेरी स्मॉल इज अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. बघा आता हुक्स लॉ बघायचा आपल्याला. हुक्स लॉ म्हणजेच काय की आता बघा हा स्ट्रेस आणि स्ट्रेन व्हर्सेस हा काय असणार आहे, हुक्स लॉ असणार आहे. विदिन अ इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय, असं एक लिमिट असणार आहे की एखादी बॉडीला आपण एक प्रकारे ताण देतो आहे. तर तुम्ही म्हणणार स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय, ताण देणे. तर एक प्रकारे स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे काय की बघा आता स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता बघा ही फिगर काय दर्शवते
की स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन इज अ ग्राफ विदिन अ इलॅस्टिक लिमिट फॉर अ इलॅस्टिक बॉडी. बघा आता यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस म्हणजे काय? वाय इज अ डिनोटेड बाय यंग्स मॉड्युलस. इट इज अ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज अ रिलेटेड टू चेंज इन लेंथ ऑफ an object like a metal wire, rod, beam, etc. due to applied deforming force. Young's modulus is the ratio of longitudinal stress to the longitudinal strain. याचा पुढचा जो काही भाग असणार आहे, जे काही टॉपिक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेऊ. नमस्कार.